खुसलीये माझ्या पायात. इकडे या, दाखवा मला. इकडे या बरं. बसा शांत. बघू दे. हो, दाखवा. मोठी काच. रक्त वाढणारच ग प्रमिला. त्या अमंगळ कपाळकरंटी तिकळीची छाया आहे ना इकडे, ती सुखाने जगूही देणार नाही आणि सुखाने मरूही देणार नाही. हो, रागा कशाला करताय? तुम्हाला बसलाय ना तेवढाच धक्का मलाही बसलाय. ही प्रॉपर्टी नावावर करतो म्हणजे काय? हे पहा, आपण आता सगळ्याचाच शांतपणे विचार करायला हवाय. चूक माझीच आहे ग, माझी आहे चूक. ती कपाळकरंटी तिकळी लग्न होऊन या घरात आली ना, तेव्हाच तिला गोदाकडे पाठवायला हवी होती. तुमच्यासारखं असं शांत राहून धूर्तपणे खेळ खेळणं आपल्याला जमत नाही. माणसाने फैसला एका झटक्यात करायला हवा. एक घाव दोन तुकडे बास. अहो, गुन्हे कशाला करायचे? सगळे मार्ग चाचपडून बघून कुठला योग्य मार्ग आहे ना? हे ग बे, काय सांगतेस का मला योग्य आणि अयोग्य? ते साधे गोदावरी फूड्सचे सगळे पेपर त्या वेदने त्या नलिनीला दिले म्हणून ती कपाळकरंटी तिकळी गोदावरी फूड्सची मालकीण होऊ शकते काय? आपण एक काम करू, आपण ना त्या वेदला समजावून सांगू, त्याला जाणीव करून देऊ सगळ्याची. पण त्यांनी ऐकलं नाही तर मग एक काम कर, भगवी कफनी आणून दे मला, संन्यासी होतो मी. नाही तर भगवान लंगोट आणून दे, तो घालतो आणि जातो हिमालयात. काय बोलताय तुम्ही? मग काय विचारतेस काय? या वाघाची मिशी ओढण्याचं डेअरिंग केलंय ना त्या कपाळकरंटी तिकळीने. गोदावरी फूड सगळी प्रॉपर्टी माझी आहे, फक्त माझी आहे. त्याच्यावर जर कोणी वाकडी नजर ठेवली ना, त्याला संपून टाकलं म्हणून समजतो. तू खूप मोठा गुन्हा केलायस. तू माझ्या प्रेमाचा अपमान केलास. तू अशी दगडाच्या काळजाची असशील असं वाटलं नव्हतं ग. म्हणून मी तुला माझ्या आयुष्यातून कायमचं लांब केलं.